नमस्कार मैत्रिणींनो, आज एका नवीन व्हिडिओवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार खेकड्याचा रस कसा बनवायचा। त्याच्यासाठी इथे कांदा खोबरं भाजून घेऊन त्यांचं वाटण बनवलं आहे, तर तेही पहा। नक्की तुम्ही व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। इथे घेतला आहे मी सुके मसाले जे खडे असतात ते भाजून घेतले आहेत, त्यांची पावडर करून घेतली। त्याचबरोबर कांदा खोबरा आलं लसूण आणि कोथिंबीर थोडीशी जे आपण इथे वाटून घेतलेले भाजून त्यांचा मसाला तयार करून घ्यायचा। त्याचबरोबर इथे खेकडे आहेत ते आपण मोडून इथे असे साफ करून घेतले आहेत आणि आता धुवून घ्यायचे 2-3 वेळा पाण्यातून। आपल्याला साफ करून घ्यायचे। तर या पद्धतीने आपल्याला हे नंतर धुवून घ्यायचे आणि मग त्यांचं वाटण करायचे। तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये न वाटता आपल्याला इथे पहिले खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे। हे जे आपण खेकडी घेतली ना, त्यांचं हे मध्ये जे गर असतं ते काढून घेतलेले आपण। त्याचबरोबर ते घातलं ना तर त्या रस्स्याला मस्त अशी टेस्ट येते। तर एकदा करून पहा या पद्धतीने। हे खेकडी आता आपण जे आपल्याला हवेत रश्श्यामध्ये ते थोडीशी अशी बारीक टेचून घ्यायची। त्यांनी काय होतं, रस्सा खायला आणि ते नंतर खायला पण खूप छान लागतात। आता हे जे आहेत ते आपण राहिलेले जे त्यांचे पाय वगैरे होते ते असे बारीक टेचून घेतले। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पण करून घेतलेले मिक्सरमध्ये। तर हे बारीक केल्यानंतर आता हे रस आहे ना आपल्याला, तर ते गाळून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये जे सगळे कच असते तर ती काढून घ्यायची पहिली आणि हे रस आपल्याला बाजूला करून घ्यायचे। या पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचे। आता हे आपण पाणी घालवलं 3 वेळ पाणी याच्यातून आपण हाताने गाळून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपण जे करून घेतलं तर एक मस्त असं छोटा चमचा भरून इतकं वापरलेलं आहे। आता आपल्याला फोडणीला लागणार आहे खूप सारी लसूण वापरायची, मस्त रस्स्याला टेस्ट उतरते। नक्की तुम्ही फोडणीमध्ये लसूण घालून पहा। तर लसूण फोडून घ्यायची आपण। कढईमध्ये 1 पळीभर इतकं तेल घालून घ्यायचं, किंवा तुम्हाला जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तेवढा तेल वापरू शकता। इथे तेल घातल्यानंतर तेल छान असं कडकडीत गरम होऊन द्यायचं नाही, तर थोडंसं मंद असं गरम झालं ना की लगेच आपल्याला लसूण घालायची। लसणामध्ये जे आपण लाल मिरची पावडर तिखटवाली ते 1 चमचाभर, गरम मसाला 1 चमचाभर आणि हळद वापरायची। एवढं बेसिक मसाले वापरले आहे। तर हे मसाले मस्त असे परतून घ्यायचे। तेल जर गरम झालं ना तर मसाले करपतात, तर त्यामुळे आपण हे मसाले जास्त तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नाही। आणि मग हे जे वाटण आहे ना आपण ते याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे खेकड्याचा रस्सा तुम्ही एकदा करून पहा। आता ह्याला मीठ घालायचं आणि जितकी हवी तेवढी तुम्ही उकळी काढून घ्यायची। म्हणजे साधारण तुम्हाला ना 10 ते 15 मिनिटं तरी हे उकळायला ठेवायचे। उकळलं ना ते आपण जे त्याच्यामध्ये जे त्यांचे पाय आहेत ते आणि जे आपण त्यांचे बाग जे ओरण ठेवलेलं आहे, पेंदा म्हणतात, तर ते आहेत ना ते ठेवलेत ना ते छान शिजले पाहिजे आणि हा रस्सा एकसारखा झाला पाहिजे आणि मस्त असा मिळून येतो। तुम्ही या पद्धतीने करून पहा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।